हाय फ्रेंड्स, नमस्कार. आज आपण NBCC इंडिया लिमिटेड या स्टॉकचे ॲनालिसिस करणार आहोत. हा स्टॉक आहे इन्फ्रास्ट्रक्चर अँड कन्स्ट्रक्शन ह्या सेक्टरमधला हा स्टॉक आहे. तर आपण याची टॉप डाऊन अप्रोच करू आणि मी यामध्ये ट्रेड घेण्याचं रिझन तुम्हाला यामध्ये शेअर करतो. तर आपण सुरुवात करू. आपण सुरुवातीला 12 महिन्यावर म्हणजे 12 मंथवर पाहू की हा एक आपण इथे पाहू शकतो की मार्केट हे वर गेलं होतं, पण हा एक झोन आहे. हा एक झोन ज्या इथून एक हेवी सेलिंग आली व तिथून मार्केट हे डाऊन आले. म्हणजे हा जो पॉईंट आहे ना, ह्या इथे ऑपरेटर्सची बाईंग सेलिंग झाले असल्यामुळे इथून मार्केट हे डाऊन आलं. हे आपण ह्या 12 मंथवर पाहू शकतो. व परत 6 मंथवर पाहू. आपण या इथे 6 मंथवर पाहतोय की ही जी सेलिंग होती या इथे कुठेतरी ब्रिज केलेलं आहे. म्हणजे मार्केटमध्ये हेवी बाईंग आल्यामुळे ही जी सेलिंग होती त्याच्यावर मार्केट हे क्लोजिंग दिलेलं आहे. म्हणजे सेलिंगच्या वर मार्केटने क्लोजिंग दिलेलं आहे. त्यामुळे हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आपण या इथे मार्क करू शकतो. 98 पासून 80पर्यंतचा हा जो रेंज आहे ही एक इम्पॉर्टंट रेंज आहे. आता आपण 3 मंथवर पाहू. आपण या इथे 3 मंथवर पाहू शकतो की मार्केटने पहिल्यांदा ह्याच्यावर क्लोजिंग दिली व मार्केट पुन्हा टेस्ट व्हायला आलं व इथून अप गेलेलं आहे. हे आपल्याला या इथे दिसतं. पण मार्केट ज्यावेळी हे टेस्ट करत होतं त्यावेळी मार्केटने ह्या इथे एक डिमांड झोन बनवला आहे. म्हणजे ह्या इथून एक मोठ्या प्रमाणात बाईंग झालेली आहे. आपण याला कलर चेंज करू याचा. या इथे एक मोठी बाईंग आलेली आहे, त्यामुळे या इथे एक डिमांड झोन बनवला आहे व मार्केट ह्या डिमांड झोनच्या जवळ येत आहे. त्यामुळे आपण या इथे ट्रेड घेत आहोत. तर आपण या इथे हे झालं आपलं लोकेशन मार्क केलं. 93 पासून 70पर्यंत हे आपलं लोकेशन झालं. आता आपण 1 मंथवर ह्याचा ट्रेंड पाहू. आपण या इथे पाहू शकतो की क्लिअर आपल्याला हा जो EMA आहे, EMAवर आपल्याला क्लिअरमध्ये अप ट्रेंडच दिसत आहे. त्यामुळे आपण हा अपसाईडला ट्रेड घेण्यासाठी इलिजिबल आहोत. तर आपण ह्या ट्रेडमध्ये हा 93 पासून 70पर्यंत म्हणजे जवळपास 20-22 पॉईंटचा SL होते. तर हा SL भरपूर मोठा होते. त्यासाठी आपण 1 वीकवर एक्झिक्युशन मार्क करू, जेणेकरून आपण हे इथे पाहू शकतो की हाच जो पॉईंट आहे, हाच एक जो पॉईंट आहे ज्या इथून ही पूर्ण बाईंग आलेली आहे. हा जो पॉईंट आहे ह्या इथून एक मोठी बाईंग आलेली आहे. हा इथूनच एक मोठी बाईंग आलेली आहे. त्यामुळे आपण हा ट्रेड या इथे घेऊ शकतो. तरी आपण 99वर ट्रेड घेऊ व याचा जो SL आहे तो 10-12 पॉईंटचा ठेवू व याचं टार्गेट जे आहे हे टार्गेट मी तुम्हाला हे इथे सांगतो की किती घ्यायचं. मार्केट हे सुरुवातीला पहिल्यांदा हे वर गेलं व या इथे वर गेल्यावर मार्केट तिथून खाली आलेलं आहे. हे इथे आपण पाहू शकतो. व मार्केटने पुन्हा ही जी लेवल आहे यालाच पुन्हा एकदा मार्केटने हे इथे टेस्ट केले. आपण हे इथे पाहू शकतो की पुन्हा एकदा मार्केटने ह्या इथे टेस्ट केले. म्हणजे ह्या इथं जी हेवी सेलिंग होती ही इथं परत एकदा टेस्ट केल्यामुळे ती जी सेलिंग जी हेवी होती त्याला मार्केटने कमी केलेलं आहे. म्हणजे ह्या इथे जे ऑर्डर्स पेंडिंग होते ते आता कमी झालेले आहेत. म्हणजे हा जो एरिया आहे हा भरपूर स्ट्रॉंग नाही आहे. हा वीक झोन आहे. त्यामुळे आपण मार्केट हा वर ह्या झोनला टच करेल, तिथून थोडंसं खाली येईल व मार्केट ह्या इथून पुन्हा अप जाईल व अप गेल्यावर भरपूर याचं आपल्याला टार्गेट मोठं मिळू शकतं. त्यामुळे आपण याचं जे टार्गेट आहे ते फर्स्ट जे टार्गेट आहे ते 120 ठेवू. 120च्या वर जर मार्केटने क्लोजिंग जर दिली तर त्यानंतर आपण 1 वीकवर याला ट्रेल करत जाऊ. तर ही आहे NBCCची पूर्ण ॲनालिसिस व मी याचं टार्गेट जे आहे ते फर्स्ट हे 27-28 पॉईंटचं ठेवेन. म्हणजे 1:3चं टार्गेट आणि त्यानंतर मी याला ट्रेल करत जाईन. ओके.